नमस्कार. आज आपण बोलणार आहोत लोकांच्या प्रश्नावरती. म्हणजे ते विचारतात की कुंडलिनी जागृती म्हणजे काय? त्याचे फायदे काय? आणि ती कोणी केली पाहिजे? यावर. तर कुंडलिनी जागृती म्हणजे काही चमत्कारिक शक्ती मिळवणे नाही. पण ती जागृत झाल्यानंतर माणसाच्या आतमध्ये असा बदल होतो की त्याचे विचार, त्याचे जीवन आणि त्याची शांतता पूर्णपणे बदलते. माझ्या बाबतीत तर कुंडलिनी जागृती आधी झाली आणि ध्यान मला नंतर समजले. आज मी तुम्हाला सांगणार आहे कुंडलिनी जागृती का करायची आणि तिचे खरे फायदे काय आहेत आणि ती कोणासाठी योग्य आहे. खूप लोक मला हा प्रश्न विचारतात कारण आजकाल कुंडलिनी जागृती हा शब्द खूप ऐकायला मिळतो, पण त्यामागचा खरा अर्थ आणि उद्देश फार कमी लोकांना समजतो. आता आपण पाहूयात कुंडलिनी जागृती म्हणजे काय. आपल्या शरीरामध्ये एक सुप्त ऊर्जा असते. ही ऊर्जा मणक्याच्या तळाशी म्हणजेच मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असते. योग, प्राणायाम, ध्यान आणि गुरूच्या कृपेने ही ऊर्जा हळूहळू जागृत होऊ शकते. जेव्हा ही ऊर्जा जागृत होते तेव्हा माणसाच्या जाणीवा, विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू लागतो. आता कुंडलिनी जागृतीचे फायदे काय? कुंडलिनी जागृतीचा मुख्य उद्देश फक्त काही अलौकिक अनुभव घेणे नाही, तर खरे फायदे असे असतात की मनामध्ये खोल शांतता निर्माण होते, स्वतःला समजण्याची क्षमता वाढते, भीती, राग, नकारात्मकता कमी होऊ लागते आणि जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. आध्यात्मिक जागरूकता वाढते, अंतर्मन अधिक स्थिर आणि संतुलित होते. सोप्या भाषेत सांगायचे तर कुंडलिनी जागृती माणसाला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आतल्या जगाशी जोडते. आता मी तुम्हाला माझ्या अनुभवातून कुंडलिनी जागृतीचे काही फायदे सांगते. मी तुम्हाला एक गोष्ट माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते. माझ्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट घडली. माझी कुंडलिनी जागृती आधी झाली आणि त्यानंतर आध्यात्मिक जागृती सुरू झाली. जागृती होण्याच्या आधी मला ध्यानाबद्दल फार काही माहिती नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून एखादी मुद्रा करून बसणे एवढेच. मी जागृतीच्या आधी फारशी ध्यानसाधना केली नव्हती. कधी कधी क्वचितच बसायचे. पण जेव्हा कुंडलिनी जागृती झाली तेव्हा शरीरामध्ये एनर्जी इम्बॅलन्स जाणवायला लागली. त्यावेळी मी स्वतःहून एका जागी आसन टाकून शांत बसायला लागले. ना कोणता मंत्र, ना कोणती मुद्रा, फक्त डोळे बंद करून शांत बसत होते. त्यावेळेला मला असे वाटते की आदिशक्तीची माझ्यावर खूप मोठी कृपा झाली. म्हणजे आदिशक्तीची माझ्यावरती कृपा झाली असावी. कारण मी शांत बसले की अचानक विचार शून्य व्हायचे आणि आपोआप ध्यान लागायला लागायचे. हळूहळू शरीरामधील विस्कटलेली ऊर्जा मूलाधार चक्राजवळ स्थिर व्हायला लागली आणि त्यानंतर शरीराचा बॅलन्स हळूहळू सुधारायला लागला. याच काळात एक अजून मोठा बदल झाला. मला आधी पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे खूप त्रास देत होते, पण या प्रक्रियेनंतर ते जणू काही हळूहळू गायबच झाले. आणखी एक मोठा फायदा म्हणजे मनामध्ये अतिशय खोल शांतता निर्माण झाली. कोणतीही परिस्थिती असली तरी आतून एक स्थिरपणा आणि शांतपणा जाणवतो. म्हणजे आताही काही दिवशी तर आतून एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवतो, ज्याला शब्दात सांगणे तसे कठीणच आहे. एक प्रकारचा अलौकिक आनंद. आता तुम्ही सांगा, हे सर्व अनुभव फायदे नाहीत तर आणखी काय आहेत? आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कुंडलिनी जागृती झाल्यानंतर माणूस खूप कमी बोलायला लागतो आणि याचा एक मोठा फायदा असा होतो की नको त्या ठिकाणी आपली ऊर्जा वाया जात नाही. हळूहळू आतून समज वाढायला लागते. म्हणजेच कुठे बोलले पाहिजे आणि कुठे शांत राहिले पाहिजे याची स्पष्ट जाणीव होऊ लागते. त्यामुळे निरर्थक वादविवाद आपोआप टाळले जातात. खरं सांगायचं तर कुंडलिनी जागृतीचे अजूनही खूप फायदे आहेत, पण ते सर्व एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही. म्हणून पुढील व्हिडिओमध्ये मला जे विषय सांगावेसे वाटतील ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. आता आपण पाहूयात कुंडलिनी जागृती कोणी करावी. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कुंडलिनी जागृती फॅशन किंवा क्युरिओसिटी म्हणून करायची गोष्ट नाही आहे. ती त्या लोकांसाठी योग्य असते ज्यांना खरोखर आत्मशोधाची ओढ आहे, ज्यांना आध्यात्मिक साधनेत रस आहे आणि जे संयम, शिस्त आणि साधना करू शकतात.
म्हणजे जे लोक. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि गुरु असणे खूप आवश्यक असते. कारण चुकीच्या पद्धतीने किंवा घाईने केलेली साधना कधीकधी मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी स्वतःच्या अनुभवातून एक गोष्ट सांगू शकते. कधीकधी आध्यात्मिक प्रवासात अनुभव आधी येतात आणि गुरु नंतर मिळतात, पण हा मार्ग खूप संवेदनशील असतो. म्हणून शक्य असेल तेव्हा योग्य मार्गदर्शन असणे खूप महत्त्वाचे असते. आणि मी शेवटचे तुम्हाला हेच सांगू इच्छिते की कुंडलिनी जागृतीचा उद्देश कोणाला विशेष बनवणे नाही, तर माणसाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणे हा आहे. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक आणि कुंडलिनी संबंधित विषयावरती अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.